नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शिर्टीमध्ये धनंजय जगनाडे सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे, पेरू बागेमध्ये आलेलो आहे। आज आज आपण इंडियाग्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत। सरांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही सरांच्या पेरूच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि ही पेरूची जी बाग आहे ते VNR जातीचा हा पेरू आहे। आणि सर तुमचं पूर्ण नाव? धनंजय बापूसो जगनाडे। हां सर, आता हे जे पीक आहे ह्या पेरूच्या बागेला किती वर्ष झालं? चालू वर्षी 4थं वर्ष। हे 4थं वर्ष पेरूच्या बागेला झालेलं आहे। सर या वर्षी तुमचं जे आता जे पेरू निघून गेलेले आहेत, तुम्ही जे पेरू पाठवलेले आहेत ते किती टन गेले आता? आता एक 25 टन। 25 टन गेलेले आहेत। मग आता सर, आता ही जे पेरूला फोम वगैरे तुम्ही घातलेला आहात, आता ही किती टन जातील असं वाटतंय? आता एक 50 टन होईल असं वाटतं। 50 टन होईल असं वाटतंय। आज बघा मित्रांनो की आपल्या ह्या बागेमध्ये सर तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट वापरला याच्यामध्ये? याच्यामध्ये भूअस्त्र, ग्रो मॅजिक, ओके, ओलिव्ह, ओके। आता आणि परत ओलिव्ह आणि स्टिकर कुठलं वापरलाय? MI स्प्रे वापरलेला आहे। सर आता शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकताय काय भूअस्त्र कुठल्या पद्धतीमध्ये वापरायचं किंवा ओलिव्ह कुठल्या पद्धतीमध्ये वापरायचं, ते कसं द्यायचं, हे शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामधले इंडियाग्रोचे प्रोडक्ट कसे द्यायचे हे थोडंसं तुम्ही काय सांगू शकताय? भूअस्त्र काय आम्ही म्हणजे लागवडीतच वापरतोय। हां हां, याच्या अगोदर जे वापरले ते असं म्हणजे चर काढून वापरले। ओके आता वातावरण कसं टाकल्यानंतर लगेच पाऊस पडतोय म्हणून काय वापरलं नाही, म्हणजे उकरून ओके असंच टाकलंय, म्हणजे बाकी सगळ्या मुळासनी ते पसरते। ओके। सर ओलिव्ह आणि ग्रो मॅजिक तुम्ही वापरलंय, मग आपल्या पेरूच्या बागेमध्ये किंवा पेरूमध्ये काय असा फरक वाटलाय? होय होय, ग्रो मॅजिक आणि ओलिव्ह मुळे आणि भूअस्त्र सगळ्याच याच्यामुळे सेंद्रिय आपण वापरतोय त्याच्यामुळे चवीत फरक पडते। त्याच्यामुळं ज्या मार्केटला माल जाईल तिथं आपल्याला एक 10 रुपये 5-10 रुपये तर चढ मिळते। मग सर ह्याची किपिंग क्वालिटी वगैरे काय वाढली आहे का आधीच्या पेक्षा आता? म्हणजे जास्त टिकाऊपणा असं काय वाढलेला आहे का? तसं काय सेमच आहे, कारण ह्या जातीला टिकाऊपणा असतोच VNRला। ओके। किती दिवस पेरू टिकतोय सर? 8 ते 10 दिवस। 8 ते 10 दिवस पेरू टिकतोय। आता इथून तुम्ही पश्चिम बंगालला वगैरे पेरू पाठवताय, शिलीगुडीला, होय। मग इथनं जायलाच 8-10 दिवस लागतात। 5व्या दिवशी मार्केटला जातोय। 5व्या दिवशी मार्केटला जातोय, मग तिथं जाऊन एक 4-5 दिवस लागून म्हणजे 10-15 दिवस आपला पेरू टिकू शकतोय। सर आज तुम्ही ह्या सगळे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का? होय होय, 100% समाधानी आहात। आज बघा मित्रांनो, आपण इंडियाग्रोचे प्रोडक्ट धनंजय सरांच्या बागेमध्ये आपण 4-4.5 वर्ष झालं देतोय आणि 4.5 वर्षामध्ये सर सेंद्रिय प्रोडक्टकडे सगळे वळलेले आहे। आणि महाराष्ट्रातल्या किंवा इंडियातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की इंडियाग्रोचे प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत। जय हिंद, जय इंडियाग्रो।